राजकारणाला पक्षांतराचा रोग जो आहे तो पक्षांतराचा रोग लागलेला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली, ती बातमी शांत होत नाही तोपर्यंत शिवसेनेत फूट पडली. ती बातमी शांत होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा सुरू झाली. तर भारताच्या राजकारणामध्ये राजकीय पक्षांमध्ये वारंवार फूट का पडतात? तर याचं मागचं मुख्य कारण असं आहे की आपल्या देशामध्ये 1985 मध्ये राजीव गांधींच्या काळामध्ये जो पक्षांतर बंदी कायदा झालेला आहे की ज्या कायद्यामध्ये 2003 मध्ये सुधारणा करण्यात आली, हा जो कायदा आहे हा कायदा मुळात वीक आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्यामध्ये दोन महत्त्वाच्या पळवाट आहेत. सर्वात महत्त्वाची पळवाट काय आहे की एखाद्या पक्षातील 2/3 सदस्यांनी जर एखादा वेगळा गट तयार केला किंवा दुसऱ्या पक्षात जर विलीन झाले तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. आणि नेमका याच तरतुदीचा फायदा जे आहे ते पक्षफूट करणारे जे लोक आहेत ते घेत असतात. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जी फूट घडून आणली ती शिवसेनेमध्ये ते 2/3 पेक्षा जास्त खासदार घेऊन बाहेर पडले. म्हणजे 2/3 खासदारांचं संख्याबळ जंपलं की ती फूट कायदेशीर होते आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. या तरतुदीचा, या पळवाटेचा फायदा घेतात. दुसरी पळवाट काय की पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षाला असतो. आता सभागृहाचा जो अध्यक्ष असतो, विधानसभेमध्ये असो किंवा लोकसभेमध्ये असो, तो सत्ताधारी पक्षाचा असतो. आपोआपच सभागृहाचा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचा असल्याकारणाने आणि बहुसंख्य फुटणारे जे लोक आहेत ते सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी फुटतात. त्याच्यामुळे आपोआपच अध्यक्ष निर्णय घ्यायला चालढकल करतो किंवा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय फुटलेल्या लोकांच्या बाजूने घेतो. ज्या पक्षाने तक्रार केलेली असते त्यांच्या बाजूने निकाल जो आहे तो निकाल लागत नाही. म्हणून सभागृहाच्या अध्यक्षाला दिलेला जो अधिकार आहे या अधिकारामुळे देखील पक्षांतराला बळ जे आहे ते पक्षांतराला बळ मिळालं दिसतं. आणि तिसरं कारण, भारतात अनेक पक्ष आहेत आणि अनेक पक्ष असल्यामुळे 2/3 बहुमताचा आकडा गाठणं फारसं कठीण नसतं. 4-5 खासदार असतील, 10 खासदार असतील तर चटकन फूट पडते.